कालपासून सुरू असलेल्या पावसाने गोदावरी नदीला पूर आलाय। त्यामुळे सध्या गोदावरी नदी दुथडी भरून वाहते। गोदावरीच्या पुरामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं सध्या पाण्याखाली गेली आहेत। आणि या संदर्भात आपले प्रतिनिधी शुभम बोडखे अधिकचे अपडेट्स देतील। शुभम, सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच श्रुती, काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग आता सध्या 10,000 क्युसेक इतका गोदावरी नदीमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे संपूर्ण रामकुंड परिसर जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण रामकुंड परिसर पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। जो पुराचा मापक आहे तो दुतोंड्या मारुतीच्या जवळपास चेहऱ्याला या ठिकाणी पाणी लागलेलं आहे आणि संपूर्ण हे जे छोटे मोठे मंदिर आहेत ते देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। तर जो राम सेतू पूल आहे तो जर आपण पाहिला तर तो देखील पुन्हा पूर्ण पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते। खरं तर यंदाच्या मोसमातला हा 7वा गोदावरीचा पूर आहे आणि या संपूर्ण यंदाच्या पुरामुळे या रामकुंड परिसरात जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण चित्र हे या ठिकाणी आपल्याला विदारक पाहायला मिळते। खरं तर गोदावरी नदीने देखील आता रौद्ररूप धारण केलेलं आहे। या ठिकाणचं वाहनतळ, बाजारपेठचा परिसर असेल, त्यासोबत छोटे मोठे मंदिर असेल आणि या आजूबाजूच्या नागरी वस्तीपर्यंत देखील आपण समोरच्या परिसरात पाहिलं तर त्या ठिकाणी पाणी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अगदी रामकुंड परिसर हा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। सकाळपासून प्रशासनाकडून देखील वारंवार नागरिकांना आवाहन केलं जात आहे की या संपूर्ण परिसरामधून ज्या ठिकाणी पुराचं पाणी पोहोचलेलं आहे त्या ठिकाणाहून आपण सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी जा असं देखील नागरिकांना सांगण्यात येते। तर आजूबाजूच्या या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी टवाळखोर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रशासनाकडून कोणताही या ठिकाणी लक्ष दिलं जात नाहीये। रौद्ररूप धारण केलेलं असताना आता नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। वाढत्या पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं गोदावरी नदीच्या पातळीतही वाढ झाली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडखे यांनी। नाशिकमध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नाशिकच्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग हा आता सुरू करण्यात आलेला आहे। मी सध्या नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातून देखील जवळपास 10,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदापात्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे। जवळपास जिल्ह्यातील 24 धरणांमधला पाण्याचा विसर्ग हा टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येतोय। त्यासोबत नाशिकच्या घाटमाथ्याला देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। एकूण जर नाशिकमधली पावसाची परिस्थिती पाहिली तर ही जवळपास मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार सुरू असल्यानं धरणांमधल्या देखील पाण्याचा साठा जो वाढत असल्याची परिस्थिती पाहायला मिळते। एकूण जर पाहिलं तर नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये देखील गोदावरी नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यासोबत नाशिकच्या नांदूरबंदुशेर धरणातून सर्वाधिक 70,000पेक्षा जास्त क्युसेकनं पाण्याचा विसर्ग जायकवाडीकडे करण्यात आलेला आहे। आणि एकूण जर पाहिलं तर नाशिकमध्ये पावसाची संततधार ही सुरू असल्यामुळे नाशिकमधल्या सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात येतोय आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना आणि त्यासोबत शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी आता सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। त्यामुळे नाशिक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय। अशातच गोदावरी नदीत आरतीसाठी लागणारं साहित्य ठेवण्यात आलेला कंटेनर सुद्धा वाहून गेलाय। नाशिकच्या मनमाड शहर आणि परिसरात रात्रीपासून पावसानं अक्षरशः कहर केलाय। पावसामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या पांझण आणि रामगुळणा नदीला या मोसमातील सर्वात मोठा पूर आलाय। नदीकाठच्या गुरुद्वारा मागील वस्ती, गवळीवाडा, ईदगाह, टक्कार, मोहल्ला या भागातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे घरातील अन्नधान्य आणि संसार उपयोगी वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत। प्रशासनाच्या वतीनं तसंच या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलंय। त्यांचं संसार उपयोगी साहित्य देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। अहिल्यानगरच्या नेवाशामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तर सोनई गावातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी झालंय। तसंच नेवासा, शेवगाव तालुक्यांना जोडणारा पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय। अहिल्यानगरच्या राहत्यामध्ये सोंगणी करून ठेवलेलं सोयाबीनचं पीक वाहून गेलं। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं बळीराजावर आसमानी संकट कोसळले। शासनानं सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची आता मागणी आहे। मी आता राहता तालुक्यातील खडकेवाके परिसरात आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सोयाबीन असेल, मका असेल, याचबरोबर ऊस पिकाला देखील
मोठा फटका बसलेला आहे. दूरपर्यंत जर पाहिलं तर अजूनही अनेक शेतांमध्ये पाणी साचलेले. काय पीक होतं, काय नुकसान झालं आता आमचं सध्या कांद्याचं पीक होतं आणि सोयाबीन आहे, तर ती सोंगायलाच आलेली आहे सोयाबीन, तरी पण ती आता काढता येत नाही. खूप पाऊस झालेला आहे. नेमकं सोयाबीनीचं पीक सोंगणीला आलेलं, हार्वेस्टिंग करायचं आणि घरात न्यायचं, तेवढ्यात प्रचंड पाऊस झालेला आहे. तर अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडण्याचं धाडस करणं अंगलट आल्याचं समोर आलंय. पावसामुळे सूर्यकांता नदीला पूर आलाय आणि या पुरामुळे नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. अशातच एक कार चालकानं नसतं धाडस करून पाण्यातून कार चालवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही अंतरावर गेल्यावर रस्त्याचा अंदाज न आल्यानं गाडी अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडाली. पाण्याचा जोर वाढल्यानं ते कसेबसे गाडीच्या छतावर चढले. यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केलं. सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलंय, मात्र फॉर्च्युनर कार अद्याप पाण्यातच उभी आहे. दरम्यान शेवगाव तालुक्याचा संपर्क तुटला असून शेवगावला येणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. काल मध्यरात्री झालेल्या पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या सीना नदी पात्राबाहेर पाणी आलं. त्यामुळे सीना नदीच्या बाजूलाच असलेल्या अमरधाम इथे पाणी शिरले. त्यामुळे पाण्यात अंत्यविधी उरकण्याची वेळ नागरिकांवर आली. उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यासह शिर्डी शहराला पावसानं चांगलंच झोडपलंय. रात्रभर झालेल्या पावसानं शिर्डी शहरातील कलिकानगर भागात घरांमध्ये पाणी शिरलं, तर काही ठिकाणी नवरात्रोत्सव मंडप सुद्धा कोसळले. शिर्डी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून सध्या घरांची स्वच्छता करण्यात येते. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील देवटाकळी इथे अतिवृष्टीनं रेडी नदीला पूर आलाय. संतोष खरड यांच्या घराला पुरानं वेढा दिला, तर खरड कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरला बोलावण्यात आलं होतं. मात्र भीतीमुळे त्या कुटुंबातील कुणीही हेलिकॉप्टरमध्ये बसलं नाही, असं स्थानिकांनी सांगितलंय. आता त्या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांना बोलावण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगावमध्ये मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. चाळीसगाव शहरातील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे भीतीपोटी नागरिकांनी गच्चीवर रात्र काढली. घरातील धान्य आणि किराणा वाहून गेल्यानं उपासमारीची वेळ सध्या नागरिकांवर आली आहे. जळगाव जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणाच्या माणिकपुंज प्रकल्पात पाण्याची मोठी वाढ झाली असून मन्याड धरणावरील माणिकपुंज प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानं अंदाज वर्तवल्यानुसार नाशिक जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसानं थैमान घातलं. या मुसळधार पावसाचा फटका सर्वाधिक नांदगाव आणि येवला तालुक्याला बसलाय. येवला तालुक्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून अंदरसूर येथे काही घरांची पडझड देखील झालेली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी नियोजित दौरे रद्द करून येवला तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. तसंच प्रशासनाला पूर परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना सुद्धा दिल्या. नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यात भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झालाय. वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे ही घटना घडली. यामध्ये 2 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग आता वाढवण्यात आलाय. जायकवाडी धरणातून सध्या 1,98,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरणाच्या 18 नियमित आणि 9 आपत्कालीन दरवाजांमधून विसर्ग सुरू असून गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर छत्रपती संभाजीनगरमध्येच गंगापूर तालुक्यात सुद्धा पावसानं हाहाकार माजवलाय. हजारो एकरवरील पीक पाण्याखाली असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. गंगापूर तालुक्यातील काटे पिंपळगावची संपूर्ण पिकं पाण्याखाली आहेत. तर धाराशिव जिल्ह्यात सुद्धा अनेक दिवसांपासून पावसानं थैमान घातलेलं होतं. आज सकाळपासून धाराशिव जिल्ह्यात पावसानं उसंती घेतली आहे. मात्र नद्यांची पूरस्थिती कायम आहे. नदीकाठच्या शेतशिवारात पाणी अजून सुद्धा ओसरलेलं नाहीये. धाराशिवच्या तेरणा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सध्या सुरू आहे. तेरणा नदीकाठच्या गावांमध्ये आतापर्यंत 3 वेळा पूरस्थिती निर्माण झाली होती. आता देखील मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्यानं पाडोळे गावातील नागरिकांचं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थलांतर सुरू आहे. आणि या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. बघूयात. 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसानं धाराशिव जिल्ह्याच्या प्रमुख नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत. छोट्या मोठ्या नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता पाहून आहोत तेरणा नदीच्या काठावर. माझ्या पाठीमागच्या बाजूला जो बघू शकतो आपण तो आहे तेरणा प्रकल्प. पाऊस झाल्यामुळे तेरणा नदीतलं पाणी आहे, पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. काही गावांमध्ये
स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे। नदीच्या खालच्या बाजूला असलेल्या पाडोळी गावामध्ये कालच प्रशासनाकडनं काही लोकांचं स्थलांतर सुरक्षित स्थळी करण्यात आलेलं होतं आणि आज देखील आता पुढच्या 2 दिवसात जर पावसाचा जोर वाढला तर आणखी काही गावांना याचा धोका पोहोचू शकतो। या नदी पात्राच्या नदीच्या प्रवाहावर असणारे काही पूल पाण्याखाली गेल्यामुळे तिथं वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झालेली पाहायला मिळाली होती। तर जिल्ह्यामध्ये असलेल्या प्रमुख नद्यांना कमी जास्त प्रमाणामध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळते, त्यामुळं नदीकाठी असणारे शेतशिवाराचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण शेळके, एबीपी माझा, धाराशिव। धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाटसांगवी गावाचा संपर्क आता तुटलाय। पाथरुड बालवड येथील रोडवरील पूल वाहून गेलाय, त्यामुळे डेअरीला दूध घालता येत नव्हतं। अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यानं 120 लिटर दूध दुधना नदीत ओतलंय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय। आज जनावरांना खुराक लागत आहे, किती खुराक लागते त्यांना, चारा लागतोय। अक्षरशः माझ्या घरात पाणी, नदीचं पाणी एवढा महापूर आलता ना, घरामध्ये पाणी आलतं, त्याचा खावा तरी मी कसं बनवणार आहे? शासनाने याची काहीतरी दखल घ्यावं। ही आत्महत्या करण्याची वेळ आहे ही। काय एवढं नुकसान भरपाई, सगळी शेती वाहून गेली, आमचा कांदा वाहून गेला, तरी शेतकरी याच्याकडे काय लक्ष देणे, येतात बघून जातात, पंचनामा करतात। याची काहीतरी दखल घ्यावी मुख्यमंत्री साहेबांनी, अशी माझी विनंती। धाराशिवच्या इटकूर गावात उद्धव ठाकरेंनी एका नुकसानग्रस्त कुटुंबाला भेट दिली होती। याच कुटुंबियांना आता शिंदेंच्या शिवसेनेनं मदतीचा हात दिलाय। किराणा, भांडीकुंडी, जीवनावश्यक वस्तूचा किट मदत म्हणून या कुटुंबियांना देण्यात आली आहे। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फोन करून कुटुंबाला धीर दिला। यावर संजय राऊतांनी विखारी शब्दात टीका केली आहे। शिंदेंच्या शिवसेनेवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली। काय मदत केली दाखवा ना, काय मदत पोचली तुमची दाखवा ना, काय आम्हाला सांगताय आम्ही तुम्ही काय केली? यार सरकार तुमचं आहे ना, सरकार कोणाचं आहे? आमचं आहे का? तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारताय? हरामखोर लोक आहे ते, आम्हाला प्रश्न विचारताय। सत्ता कोणाची आहे? सरकार कोणाची आहे? तिजोरी कोणाच्या हातामध्ये आहे? जनता शिव्या घालते या ना, म्हणून माझ्या तोंडातून शिवी आली। निर्लज्जपणाचा कळस आहे सरकार म्हणजे। लातूर जिल्ह्यातील तिरू मध्यम प्रकल्पाचे 8 दरवाजे उघडण्यात आले होते, मात्र 24 तासांनंतर प्रकल्पाचे 3 दरवाजे बंद करण्यात आले असून 5 दरवाजांमधून विसर्ग सुरू असल्यानं तिरू नदी किनाऱ्यावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलंय। तसंच शेत शिवारातही पाणी शिरल्यानं सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि ऊस पाण्याखाली गेलेत। तसंच गावांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे कयाधू नदीनं रौद्ररूप धारण केलं होतं। कयाधू नदीच्या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पीक उद्ध्वस्त झालंय। डोंगरगाव पूल शिवारात पवन कलगुंडे आणि नेहा कलगुंडे या दाम्पत्याच्या 1.5 एकरावरील सोयाबीनच्या पिकाचं नुकसान झालंय। कलगुंडे यांच्या शेतात आता फक्त सोयाबीनच्या काड्याच शिल्लक आहेत। शासनानं वाढीव मदत जाहीर करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। काल हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार घातलेला आहे। सगळ्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती। कयाधू नदीला सुद्धा महापूर आला होता। कयाधू नदीनं रौद्ररूप धारण केलं होतं। या पुरामध्ये जे ते शेतीचं अतोनात नुकसान झाले। मी सध्या डोंगरगाव पूल गावाच्या शिवारामध्ये आहे। या ठिकाणी सोयाबीनच्या शेतीचं अतोनात नुकसान झाले। नेहा आणि मधुकर कलगुंडे यांचे हे दाम्पत्य आहेत। दादा, किती शेती होती तुम्हाला? 1.5 एकर जमीन आहे माझा। बरं। तर 1.5 एकर मध्ये आपण सोयाबीन टाकलं होतं। हा, तर तो कालच्या पुरानं एकदम समजा आमचं भरपूर नुकसान झालंय बघा। तर आमचं 50 ते 60 पर्यंत झालं बघा समजा खर्च आमचा। बरं। हा, शेती लागलेला। अच्छा, शेतामधून पूर कशाचा गेला? पुराच्या अगोदर शेतातली परिस्थिती काय होती आणि आता काय? पुराच्या आधीची परिस्थिती एकदम चांगली होती। बरं। सोयाबीन एकदम चांगलं होतं। हो। हा, असं वाटायचं की बा चांगलं भरपूर व्हायचं। आता समजा बँकेचं कर्ज फिरचं सगळं समजा आम्हाला फिटून जाईल, तर सगळं आपण कव्हर करत समजा अशी परिस्थिती होती समजा शेताची। तर आता काही राहिलं नाही। मोठ्या प्रमाणामध्ये पुराचा गाळ सोयाबीनच्या पिकावर बसलाय। त्यामुळं आता जी मदत मिळते त्यापेक्षाही जास्त पैसे खर्च करून हे शेती नीट करावी लागणार आहे असं शेतकरी सांगतायत। माधव इतके, एबीपी माझा, डोंगरगाव पूल, हिंगोली। आणि या बातम्यांसोबत महाराष्ट्र लाईव्ह मध्ये एक छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।